हिंदू धर्मावरती, सनातन हिंदू धर्मावरती परत परत केलेली टीका समोर येते आहे आणि कुणाला असं वाटेल की चुकून झालं किंवा लगेच त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यावी. पण हे एक ठरवून ठरवून म्हणजे एका टूलकिटचा हिस्सा आहे हे जरा लक्षात घ्या. एकदा घडलं तर आपण समजू शकतो, पण जेव्हा परत परत घडतंय, ठरवून ठरवून घडतंय, त्याच पद्धतीची भाषा वापरली जाते, म्हणजे मग त्याच्या मागचं सूत्र समजून घ्यावं लागेल. थोडासा खोलात गेल्याच्या नंतर आम्ही एक थोडासा वेगळा मुद्दा उपस्थित करतो आहोत. थोडंसं खोलात गेल्यावर असं लक्षात येईल, ही जी इंडी आघाडी आहे, पुरोगामी आहे, लिब्रांडो आहे, ज्यांना सत्ता मिळण्याची शक्यता सुद्धा वाटत नाही, त्यांची एक अगतिकता, अपरिहार्यता अशी उरलेली आहे की आता जो काही थोडाफार आपल्याकडचा जो मतांचा जो जी काही वोट बँक शिल्लक आहे ती शाबूत ठेवायची असेल तर आपण परत एकदा सवर्णांना, सनातन हिंदू धर्माला, ब्राह्मणी वर्गाला शिव्या दिल्या तर कदाचित आपल्याला आहे ती, नवीन तर काहीच नाही, आहे ती आपली वोट बँक शाबूत ठेवता येते. किंवा दुसरी एक गोष्ट आहे की याच्यामुळे काठावरचे जे आहेत, विशेषतः मुसलमान आणि बाकीचे जे आहेत, की जे मुसलमान आणि काठावरचे बाकीचे इतर, हे सगळे पण आपल्याला आपल्याकडे घेता येऊ शकतात की जे भाजपकडे जाण्याची शक्यता नाही. आता वस्तुतः हे असं का घडले जरा शांतपणे लक्षात घ्या. 1990च्या नंतर मंडल आयोगाचं सूचना स्वीकारल्या, म्हणजे त्याच्या शिफारशी स्वीकारल्या, मंडल आयोग लागू झाला, व्ही.पी. सिंगच्या काळामध्ये गोष्ट आहे. आणि तेव्हाच भाजपनी नेमकी म्हणजे कमंडल विरुद्ध मंडल असं तेव्हाचा वाद होता 90चा. म्हणजे राम रथ यात्रा काढलेली होती राम जन्मभूमीची अडवाणींनी, त्याच वेळेस मंडल आयोग लागू झाला होता. भाजपने नेमकी काय खेळी केली हे आज तागायत या विरोधकांना कळलेलं नाही, किंवा कळलं तरी ते पचणं अवघडून बसलेलं आहे. म्हणूनच ही अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपने तातडीने एक बदल आपल्यामध्ये करून टाकला की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन नेतृत्व, ओबीसी नेतृत्व समोर करायला सुरुवात केली. कल्याण सिंग, उमा भारती, महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडे ठळक उदाहरण, किंवा राजनाथ सिंग सारखे नेते तुम्ही सगळे घ्या. मुरली मनोहर जोशी, अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी हे शीर्षस्थ नेते असताना राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी आणि दलित, त्याच्यानंतर बाकीची ह्या सगळ्या नेतृत्वाला समोर करायला सुरुवात केली. त्याची फळं त्यांना हळूहळू मिळायला लागली. म्हणजे हे जे सगळे पुरोगामी होते, स्वतःला तथाकथित काय म्हणता येईल त्याला, पुरोगामी म्हणून घेणारे जे सगळे पक्ष होते, सेक्युलर म्हणून घेणारे जे सगळे पक्ष होते, ते टीका काय करायचे की हे कसे ब्राह्मणांच्या हातचं बाहुलं आहेत, किंवा मनुस्मृती यांची कशी मानसिकता आहे, घटना ह्यांना प्रिय नाही, मनुस्मृती आहे, ह्यांना भगवा झेंडाच पाहिजे, तिरंगा नको, हे सगळी टीका करायची. आता झालं असं की ह्या टीकेला बळी पडून एकेकाळी हा सगळा जो वर्ग आहे, काँग्रेस किंवा इतर डावे, समाजवादी, या सगळ्यांकडे जायचा, जनता दल नंतरचं स्वरूप त्याचं. पण त्या वर्गाला लक्षात हे यायला लागले की समोर कोण आहे तर कल्याण सिंग सारखा नेता आहे, महाराष्ट्रात समोर कोण आहे तर गोपीनाथ मुंडे सारखा नेता आहे. मग टीका जी काय असेल खरी खोटी, पण प्रत्यक्ष त्या समाज घटकाला आपला कोणीतरी प्रत्यक्ष भाजपच्याच वतीनं खुर्चीवर बसलेला दिसल्यानंतर एक वर्ग हळूहळू तिकडे सरकायला सुरुवात झाली. तसंच दलितांच्या वती आता सुद्धा तमिळनाडू मधला के अण्णामलाई सारखा दलित चेहरा मोठ्या प्रमाणात भाजपने समोर केला. आता किंवा स्वतः मोदी त्याचं सगळ्यात मोठं जिवंत उदाहरण आहे. एक ओबीसी नेता तुम्ही मुख्यमंत्रीपदी बसवला, तो सर्वोच्च स्थानीपर्यंत बसवला, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांना स्वीकार्य अशी त्याची प्रतिमा तयार करून दाखवली. 90च्या नंतर भाजपच्या ह्या सगळ्या राजकीय खेळीला जे यश मिळालं त्याचं कारण असं आहे की त्यांनी ब्राह्मणेतर चेहरे दलित, ओबीसी, इतर बहुजन वर्गातले मोठे करून दाखवले आणि त्याची स्वीकार्यता सगळ्यांना करून दाखवली. पुरोगामी चळवळ, दलित चळवळ अडकली कुठे माहितीये का, की त्यांना असे चेहरे, म्हणजे दलितांचा नेता असतो पण त्या नेत्याला मतं इतरांची घ्यावी लागतात, हे विसरले. तुम्ही यादवांचा पक्ष आहे, यादवांचे तुम्ही नेते आहात, पण तुम्ही निवडणुकीला उभं राहिल्यावर तुम्हाला इतरांची मतं घ्यावी लागतात. ओबीसीचं राजकारण, दलितांचं राजकारण करणाऱ्या पुरोगामी पक्षांची सगळ्यात मोठी गोची ही होती, तेव्हा झाली, आताही अडकून पडलेले आहेत. किंवा द्रविड चळवळ सगळी तमिळनाडू मधली, की तुम्ही जाणीवपूर्वक हिंदूंना शिव्या देणारा, ब्राह्मणांना शिव्या देणे, मनुस्मृतीवरती टीका करणे, या सगळ्यातून तुमच्यापाशी असलेला जो दलित, इतर मागासवर्ग जो तुम्हाला जपून ठेवायचा आहे, त्याच्यातला एक घटक प्रत्यक्ष नेतृत्व मिळाल्याच्या नंतर तिकडे निघून गेला. आज म्हणजे ही आकडेवारी अभ्यास करण्यासारखी आहे की आज संपूर्ण भारतामध्ये एससी एसटी जे खासदार आणि आमदार आहेत, किंवा ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, किंवा
संसदेमध्ये सुद्धा ह्या सगळ्याच्या एकूण जी संख्या आहे संपूर्ण भारतभरातली काहीतरी 3,500-4 हजारच्या पुढे ती सगळी संख्या आहे. म्हणजे संपूर्ण भारतातले आमदार, खासदार, नगर परिषदचे सदस्य, महानगरपालिकेचे सदस्य 3,500-4 हजार पर्यंत काहीतरी ती संख्या. ह्याच्यामध्ये म्हणजे जे दलित, SC ST आणि OBC लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा आश्चर्य म्हणजे भाजपचा आहे. 72 का 73% इतके हे सगळे लोकप्रतिनिधी इतर मागास आणि दलितातले निवडून आलेले हे भाजपचे आहेत. आता अडचण अशी आहे की तुम्ही तुमचा म्हणून जो पक्ष म्हणता, तुमच्या पक्षाचा नेता जो तुमच्याच जातीचा असतो त्याला पर्याय म्हणून भाजपनी तुमच्याच जातीचा दुसरा नेता उभा करून दाखवला आणि त्याची स्वीकार्यता भाजपच्या सगळ्या चौकटीमुळे इतर समाज घटकांमध्ये आहे आणि ही गोष्ट नेमकी यांना जमत नाहीये. आता तमिळनाडूमध्ये जो काही सुरुंग भाजपनी लावलेला आहे तो लक्षात घ्या. म्हणून मग त्या पार्श्वभूमीवरती दयानिधी स्टॅलिन असो किंवा जितेंद्र आव्हाडपर्यंतचा तडफडाट का होतो आहे आणि परत परत या शिव्या का देत आहेत. भाजपने सुरुंग असा लावला की एक IAPS अधिकारी असलेला, उच्च पदस्थ IAS अधिकारी असलेला के अण्णामलई सारखा दलित चेहरा मोठा करून दाखवला आणि त्याच्या पाठीमागं सगळी शक्ती उभं केली. आता ह्याला विरोध करत असताना विरोध काय करायचा? समजा जर एखादा ब्राह्मणी चेहरा असला असता तर तुम्हाला विरोध करता आला असता. म्हणजे हा जो खेळ तुमच्यावरती उलटवलेला भाजपने जो दिसत आहे तो लक्षात येत नाहीये किंवा यांच्या लक्षात येऊन त्यांना त्याच्यातला काही उपाय सापडत नाहीये. भाजपनी दलित नेतृत्व, OBC नेतृत्व किंवा आता राष्ट्रपती कोण आहे, लोकसभेचा सभापती कोण आहे, राज्यसभेमध्ये पण प्रत्यक्ष उपराष्ट्रपती कोण आहे अध्यक्ष म्हणून, उपसभापती, सगळ्यांच्या तुम्ही जाती तपासा. सगळे उच्च पदस्थ हे इतर जातीतले आणून बसवले, समाज घटकातले, त्यांना स्वीकारार्हता मिळवून दाखवली आणि हा जो फॉर्म्युला आहे हा नेमका सगळ्या बाकी विरोधकांना, ज्यांना स्वतःला पुरोगामी म्हणायचे त्यांना, ज्यांना हे याच्यात पडत नाही त्यांचं उलट सोपं आहे. ममता बॅनर्जी सारखे किंवा नवीन पटनायक सारखे किंवा जगनमोहन रेड्डी सारखे यांचं तुलनेनं सोपं आहे. हे बाकीचं यांचं काही असो, पण हे स्वतः प्रत्यक्ष उच्चवर्णीय असल्यामुळे बाकीच्यांना त्याच्या बाबतीतली स्वीकारार्हता काय आणि कशी हे बोलायला फारशी काही जागा नाही. पण हे बाकीचे जे आहेत त्यांची अडचण अशी होऊन बसलेली की भाजपशी स्पर्धा करत असताना ज्या पद्धतीचं नेतृत्व भाजपने उभं केलं. दुसरी एक गोष्ट जी लक्षात येत नाही म्हणून मी आवर्जून लक्षात आणून देतो. तुम्ही भाजप संघाशी संबंधित, भाजप तर सोडा, संघाशी संबंधित देशभरातल्या राजकीय सोडून इतर क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि संघटनांमध्ये जा, तुम्हाला जवळजवळ किमान एक तरी प्रमुख असा चेहरा त्या ठिकाणी अब्राह्मणी दिसेल. संपूर्ण भारतभर मी सांगतोय. आणि तो आताचाच नाही, 20-20, 25-25 वर्षापासून, 30-30 म्हणजे मंडल आयोगापासून जर मोजायचं म्हणलं तर आज 34-35 वर्ष व्हायला लागली. 34-35 वर्षापासून एक इतर समाजातला घटक प्रत्यक्ष वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसताना सत्तास्थानं दिसतात, पण छोट्या मोठ्या संस्थांमध्ये पण त्यांनी बसून दाखवला. त्यामुळे ह्या वर्गामध्ये सुद्धा एक स्थिर असा वोट बँक भाजपला तयार करता आली. तो जो नेता उभा केला त्या राखीव जागेतून, तर त्याला मतदान इतर करणारे ते त्यांच्या हक्काचे मतदान. यांची अडचण अशी आहे की प्रकाश आंबेडकर सोलापूरला उभे राहिले किंवा प्रकाश आंबेडकर अकोल्याला उभे राहिले तर त्यांना मतदान करणारे दलित मुस्लिम असू शकतात, पण इतर समाज घटक असू शकत नाहीत. ही अडचण आहे. दलित आणि OBC नेत्यांना त्यांच्या जातीशिवाय, त्यांच्या जाती वर्गाच्या शिवाय पलीकडच्याच स्वीकारार्हता मिळवता आली नाही. ही त्याच्यातलं सगळ्यात मोठी अपयशाची गोष्ट आहे आणि हे लक्षात आल्यामुळं ही आता चिडचिड हिंदू धर्माला शिव्या देण्याची चालू आहे. हिंदू धर्मासाठी पुन्हा पुन्हा शिवी, काय समजावी विकृती. हिंदूंवर टीका, पुरोगामी खोडी, नाही लाज थोडी सभ्यताही. बहुसंख्या हाच हिंदूचा का गुन्हा, विषारी हा पान्हा त्यांच्यासाठी. अल्पसंख्य नावे अमृताची वाटी, द्वेषाची ती काठी हिंदू पाठी. जित काजे खोल घालती हे घाव, सनातन नाव वाढत असे. पचवुनी टीका हल्लेनी विकृती, टिकली संस्कृती सनातन. कांत सनातन झेंडा फडकतो, तर्क अडकतो विरोधींचा. सनातन हिंदू धर्माच्या विरोधामध्ये किंवा मतभेदाच्या स्वरूपात, आधी विरोध असा स्वरूप नव्हता किंवा वेगळ्या स्वरूपामध्ये होता. अगदी भगवान महावीरांपासून, भगवान गौतम बुद्धापासून किंवा नंतरच्या काळामध्ये चक्रधर असोत किंवा बसवेश्वर असोत, खालसा पंथ असो, असंख्य जणांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आक्षेप नोंदवले, आपलं काहीतरी वेगळं म्हणायचा प्रयत्न केला आणि त्यालाही स्वीकारून हिंदू नावाचं किंवा सनातन नावाची जी व्यापक अशी एक चौकट आहे त्याच्यामध्ये सगळे ते येत राहिले. आता विरोध करणाऱ्यांचा सगळ्यात मोठा
त्यांचं दुखणं, सगळ्यात मोठं दुखणं हे आहे की किती विरोध करा, काही म्हणा, पण एक सनातन नावाची सगळ्यात मोठी जी या पद्धतीची या भागातली जीवन पद्धती आहे ती सगळं पचवते आणि ती पुढे होते. हल्ला करणारे संपतात, टीका करणारे संपतात, शिवीगाळ करणारे संपतात आणि टिकतं काय तर सनातन शाश्वत असलेला हिंदू धर्म. हे वारंवार सिद्ध झाले, इतिहासातही सिद्ध झालेले आणि आताही ते सिद्ध होताना दिसत आहे. आणि नेमकी हीच गोची लिब्रांडू, पुरोगामी, सेक्युलर यांची झालेली. म्हणून त्या तडफडीपोटी शिवीगाळ देणे, जशी शेवटची तडफड असते ना, ज्योत जशी विस्ताना मोठी होती तशी, त्यांचं राजकारण गोत्यामध्ये आल्यामुळे ही शिवीगाळ चालू आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.